शिरूर तालुक्यातील मौजे अन्नापूर येथे बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या प्रयत्नांमुळे महाराजस्व अभियान म्हणजेच शासन आपल्या दारी अभियान घेण्यात आले। त्यास अन्नापूरसह शेजारच्या गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। तब्बल 550 लोकांनी या अभियानात सहभागी होत आपले प्रलंबित कामे व नवीन कामे येथे एकाच छताखाली करून घेतली। त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। तर काही प्रलंबित किचकट कामांसाठी लोकांना संबंधित कार्यालयात जाऊन ती पूर्ण करावी लागणार आहेत। भूमी अभिलेख कार्यालयाचा अपवाद वगळता शासनाच्या बहुतेक सर्वच विभागांनी यात उपस्थिती दर्शवली होती। यावेळी शिरूरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे सांगळे, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश बेसुळके, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, तालुका पोस्ट मास्तर अमोल साळवे आदी अधिकारी व त्यांचा स्टाफ हजर होता। अन्नापूरचे सरपंच किरण झंजाड, ग्रामसेविका सारिका दरेकर, अन्नापूरसह विविध गावचे आजी माजी सरपंच, पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी हे अभियान राबवण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतला। या अभियानाबाबत उपस्थित लोक, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया घेतल्यात। आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात। शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्यावेळी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारत असतात त्यावेळेला शेतकऱ्यांनी काळजी न घेतल्यामुळे शेतकऱ्याला बरेचसे इन्फेक्शन होऊन किंवा त्रास होतो। म्हणून शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने PPE किटचा वापर करावा। त्याच्यामध्ये डोळ्यावर चष्मा, नाकाला मास्क आणि शरीर झाकेल अशा पद्धतीने एक ॲप्रन घ्यायचं आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं मिश्रण करताना हँडग्लोव्ज वापरावेत। याचा साधारणपणे खर्च किती होतो? या किटचा खर्च साधारणपणे 300 ते 500 रुपये येतो। आणि किती दिवस टिकतं हे किट जनरली शेतकऱ्याला 3 ते 5 महिने चांगलं वापरलं टिकू शकतं। आज सकाळी मी अर्ज केल्यामुळे मला त्वरित तिथं मीटर मिळाला। किती रुपयात मिळाला? 1500 रुपयात। कोणत्या योजनेमध्ये मिळते हे? NSCच्या स्कीममध्ये यांना मीटर देण्यात आला आहे। महाराजस्व अभियानाअंतर्गत आपण किती रुपये लागतात कोटेशनला? तसे 3165 लागतात। आता निम्मे याच्यामध्ये हो। काय सांगाल तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार, मी निलेश वाळुंज। आज अन्नापूर येथे तालुका प्रशासनाच्या वतीने महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। सदर उपक्रमासाठी जवळपास वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर हा उपक्रम आपण आजूबाजूच्या सरदवाडी, रामलिंग, करडेलवाडी, मलठण, अहमदाबाद, म्हसेबुद्रुक या गावांसाठी पण एकात्मिकपणे घेतला होता। याचा फायदा असा झाला की शासनाच्या विविध योजना एकाच छताखाली लोकांना भेटला। त्याचं एक उत्तम उदाहरण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी ज्या आपल्या विधवा भगिनी आहेत त्यांना इथे जागेवरती मीटर आजच्या आजच मीटर कनेक्शन भेटलं। परत संजय गांधी निराधार योजनेच्या म्हणजे विविध योजनांचे जे लाभ आहेत ते लोकांना इथे भेटले आणि अत्यंत प्रचंड प्रमाणात इथे प्रतिसाद भेटला नागरिकांचा। मी सगळ्यांचे, सर्व नागरिकांचे व सगळ्या गावातल्या लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो। तालुका प्रशासनाचे पण धन्यवाद, आमच्या स्वयंसेवकांचे, गावकरी, ग्रामपंचायत सरपंच या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। नमस्कार, मी किरण रामदास झंजाड, सरपंच अन्नापूर। आज आमच्या गावामध्ये महास्वराज्य योजना शासन आपल्या दारी ही योजना राबवली होती। शासनाने चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं व ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्याचे प्रयत्न व सोडवले पण आहे। मी शासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो। माझं नाव अंकुश सीताराम आढळगे, म्हसेबुद्रुकहून आणि अन्नापूर कॉलनी इथून आलेलो आहे। आमचा शंकराच्या मंदिराच्या रस्त्याबद्दलचं काम होतं। गेली 17-18 वर्ष रस्ताच मंदिराला नव्हता। त्या संदर्भात आलतो। निलेश वाळुंज यांच्याकडून मला सर्व माहिती मिळाली आणि ही एका छताखाली असल्यामुळं सगळं व्यवस्थित प्रत्येकाच्या नडी अडचणी दूर होत असतात आणि हाच उपक्रम दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जर ठेवला बऱ्याच शेतकऱ्याच्या ह्या अडचणी दूर होतील। तुमचं काय मत आहे? तुमचं नाव सांगा। माझं नाव सतीश पवार। माझं राशन कार्डचं काम होतं। गाव? मी अन्नापूर गावचंच आहे आणि अतिशय छान असा उपक्रम आज आमच्या या गावामध्ये राबवला। त्यामुळे मी प्रशासनाचं खूप खरोखरच 3 महिने 4 महिने मिळून आपल्या गावामध्ये राबवावा। जे प्रलंबित जी कामं असतात ती कामं एका छताखाली होतात आणि त्यामुळं खूपच छान असं मला या ठिकाणी अनुभव आला। मॅडम, आज या अन्नापूर या ठिकाणी जो कॅम्प होता तर कसा प्रतिसाद होता आणि काय योजना काय सांगाल तुम्ही?
आज अन्नापूर इथे शिरूरमध्ये दिनांक 7/12/2022 रोजी महाराजस्व अभियान अंतर्गत विविध योजनांचा आपण इथं लोकांना शासन आपल्या दारी या मोहिमेद्वारे लाभ दिलेला आहे। याला आपण विस्तारित समाधान योजनाही म्हणतो। विविध प्रशासकीय विभाग अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी हा अभियान आपण राबवत आहोत। यामध्ये आपल्याकडे विविध डिपार्टमेंट इथं येऊन लोकांसाठी सेवा देण्यास इथं हजर होते। त्यापैकी पोस्ट विभागाचे 90 सेवांचा त्यांनी इथं लोकांना लाभ दिलेला आहे। परत विद्युत विभागाचे नवीन वीज जोडणीचे 5 केसेस यांनी केलेत, नवीन विद्युत खांब जोडणीचे 7, मीटर बदलणे, नावात बदल करणे वगैरे इत्यादीचे 3 आणि 4 असे त्यांनी लाभ दिले। तसेच तहसील कार्यालयामार्फत सेतू इथून 40 दाखले देण्यात आले आहेत व प्रतिज्ञापत्र 11 दिलेत। आणि तहसीलच्या निवडणूक शाखेमधून फॉर्म नंबर 6 म्हणजे की जे नवमतदार नोंदणी याचे 52 अर्ज इथं जमा झाले व त्यांना ते नोंदणी केलेली आहे। आणि 8 नंबरचे फॉर्म म्हणजे दुरुस्ती, नावात दुरुस्ती वगैरे असे 4 फॉर्म्स घेतले। तसेच महसूल विभागाचं पुरवठा शाखामधून शिधापत्रिकेमध्ये नावात वाढ करणे वगैरे असे विविध हे कामं करण्यात आलेली आहेत व त्याचे एकूण 62 लाभ देण्यात आलेले आहेत। आणि महसूल विभागाच्या संजय गांधी मार्फत 23 अर्ज वाटप करण्यात आले व 5 अर्ज पूर्ण करून घेण्यात आले। तसेच वन विभागाचे वन्य प्राणी नुकसान भरपाई याची GR वाटप करण्यात आले व त्याची माहिती देण्यात आली। सामाजिक वनीकरण मार्फत पण काही GR वाचन व रोपाची जी हे आहे GR, रोपांचे GR, बांधावरच्या वृक्ष लागवडीचे GR त्याचे वाचन करण्यात आले व देण्यात आले। तसेच आरोग्य विभागामार्फत जनरल OPD इथं आयोजित केली होती, त्यामध्ये 57 लोकांना त्याचा लाभ दिला आहे। तसेच वयाचे दाखले 8 लोकांना दिलेत व विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती ही 60 लोकांना टोटल देण्यात आली आहे। व कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या MHA-DBT योजनांची माहिती दिली आहे। तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाबाबत माहिती दिली। MHA-DBT योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली व तहसीलदार सर इथं हजर होते तेव्हा त्यांच्या हस्ते एक ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले। तसेच कीटकनाशके ही कशी फवारणी करण्यात येते त्याची पण प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली व असे 85 शेतकऱ्यांना कृषी विभागाने त्यांचे विविध सेवांची माहिती अथवा लाभ दिलेले आहे। तर हा उपक्रम जो आहे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। अन्नापूर ग्रामस्थांच्या व लगतच्या ज्या गाव आहेत त्या ग्रामस्थांचा इकडं छान प्रतिसाद मिळाला आहे व लोकांची अशी अपेक्षा आहे की अजून असे उपक्रम राबवावे अशी तालुका प्रशासनाच्या वतीने मी ग्वाही देते की लवकरात लवकर सर्कल वाईज असे उपक्रम राबवले जातील व तशी आम्ही उपाययोजना करूया।